शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज आपण महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत जी एक महत्त्वपूर्ण योजना आहे ती म्हणजे पीक स्पर्धा, त्याविषयी आपण जाणून घेऊया. या पीक स्पर्धेमध्ये खरीप हंगामामध्ये 11 प्रकारची पिकांचा समावेश होतो. त्याच्यामध्ये भात, उडीद, मूग, ज्वारी, तूर, मका या प्रकारची पिकांचा समावेश होतो. 11 प्रकारची पिकं. आणि रब्बीमध्ये 5 पिकांचा समावेश होतो. त्याच्यामध्ये गहू, हरभरा, नंतर तुमचं जवस, करडई या पिकांचा समावेश त्याच्यामध्ये होत असतो. तर खरीप सीझनमध्ये स्पर्धेमध्ये भाग होण्याची जी अंतिम तारीख असते ती उडीद आणि मूग या 2 पिकांसाठी 31 जुलै असते आणि इतर पिकांसाठी ही 31 ऑगस्ट असते. तसंच रब्बीमध्ये जे स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आपल्याला 31 डिसेंबर ही अंतिम मुदत असते. अंतिम मुदतीच्या दिवशी जर शासकीय सुट्टी असेल तर त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण अर्ज करू शकतो, ते ग्राह्य धरण्यात येईल. या स्पर्धेमध्ये जर आपल्याला उत्पादनामध्ये जर भाग घ्यायचा असेल तर स्पर्धा ही चुरशीची असते. साधारणतः मागील 5 वर्षाच्या उत्पादनाच्या सरासरीपेक्षा 1.5 पट उत्पादन हे जास्त झालं पाहिजे आपलं. आणि या मध्ये जर आपला नंबर आला तर तालुका स्तरावर जर समजा आपला प्रथम क्रमांक आला तर 7,000 रुपये प्रथम पारितोषिक, 5,000 रुपये द्वितीय पारितोषिक आणि 3,000 रुपये तृतीय पारितोषिक हे त्या ठिकाणी मिळत असतं. प्रमाणपत्र पण त्याबरोबर मिळत असतं. जिल्हा स्तरावरती जर आपला प्रथम क्रमांक आला तर 10,000 रुपये प्रथम पारितोषिक असतं, 7,000 रुपये द्वितीय पारितोषिक आणि 5,000 रुपये तृतीय पारितोषिक त्या ठिकाणी मिळत असतं. प्रमाणपत्र मिळत असतं. जिल्हाधिकारी महोदयांच्या हस्ते त्या ठिकाणी सत्कार हा होत असतो. जर राज्यस्तरावर जर आपला क्रमांक जर आला तर प्रथम क्रमांक 50,000 रुपये प्रमाणपत्र व मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते सपत्नीक सत्कार त्या ठिकाणी होत असतो. द्वितीय पारितोषिक जे आहे राज्यस्तरावर त्याला 40,000 रुपये आणि तृतीय पारितोषिक जे आहे त्याला 30,000 रुपये रोख बक्षीस त्या ठिकाणी देण्यात येत असतं. शेतकरी बंधूंनो, या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी भात पीक जे आहे फक्त केवळ भातासाठी आपल्याला 20 गुंठे क्षेत्र असणं गरजेचं आहे. बाकीच्या सर्व पिकांसाठी आपल्याला 40 गुंठ्यांच्या वरती म्हणजेच आपल्या बोलीभाषेमध्ये 1 एकरच्या वरती आपली लागवड पाहिजे. अर्ज सादर करत असताना नेहमीचे कागदपत्र आहेत 7/12 खाते उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक, तसंच ज्या क्षेत्रामध्ये आपण ही पीक स्पर्धा राबवत आहोत त्याचा चिन्हांकित नकाशा त्या ठिकाणी आपल्याला गरजेचा आहे. या स्पर्धेमध्ये आमचे सहाय्यक कृषी अधिकारी असतील, उपकृषी अधिकारी असतील, मंडळ कृषी अधिकारी असतील, तर त्या हंगामाच्या दरम्यान त्या क्षेत्रावर जाऊन त्या ठिकाणी आपण प्लॉट पाडत असतो. म्हणजे तूर या पिकाचा जर समजा स्पर्धा असेल तर त्या ठिकाणी 10x20 स्क्वेअर मीटरचा आपण प्लॉट पाडत असतो. 40 गुंठ्यांपर्यंत 2 प्लॉट असतात आणि 40 गुंठ्यांच्या वरती जर समजा क्षेत्र असेल तर त्या ठिकाणी 3 प्लॉट्स पाडले जातात आणि त्याची कापणी ही वेगळी केली जाते. वजन वेगळं केलं जातं, धान्यांचं वजन वेगळं केलं जातं, त्याचा ड्रायएज रेशो काढला जातो आणि मग उत्पादनामध्ये आपण त्या ठिकाणी त्यांचं हे करत असतो. इतर जे पिकं आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपण साधारणतः 40 गुंठ्यांच्या आत 40 गुंठ्यांच्या वरती जे आहे आपण 2 प्लॉट्स त्या ठिकाणी घेत असतो आणि त्यांचं ॲव्हरेज उत्पादन आपण काढत असतो. तरी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त आपल्या आजूबाजूच्या शेतकरी बांधवांना या योजनेविषयी माहिती द्यावी आणि जास्तीत जास्त या स्पर्धेमध्ये आपण सहभागी व्हावं आणि आपलं सुद्धा नाव कुठेतरी आलं पाहिजे, त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. काही अडचणी असल्यास आमचे सहाय्यक कृषी अधिकारी असतील, नंतर उपकृषी अधिकारी असतील किंवा मंडळ कृषी अधिकारी असतील, त्यांच्याशी आपण संपर्क करायचा आहे. धन्यवाद. थँक्यू.